सेंद्रिय शेतीचा ध्यास आणि राज्याचा सर्वोच्च सन्मान. भागवत बलक यांना कृषीभूषण पुरस्कार जाहीर. सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी गेली जवळपास 3 दशके सातत्याने कार्य करणारे सिन्नर तालुक्यातील वडगाव येथील प्रगतशील शेतकरी भागवत विठोबा बलक यांना महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. सेंद्रिय शेती शेतकरी संघटन आणि विषमुक्त अन्न उत्पादनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राज्य शासनाने दखल घेत हा सन्मान जाहीर केला आहे. भागवत बलक यांनी 1998 पासून ऋषी कृषी संकल्पनेतून सेंद्रिय शेतीची चळवळ सुरू केली. रासायनिक शेतीला पर्याय म्हणून नैसर्गिक आणि शाश्वत शेतीचा प्रचार करत त्यांनी हजारो शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन केले. यापूर्वी 2018 मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारही मिळाला होता. सध्या ते वसुंधरा सेंद्रिय शेतमाल उत्पादन शेतकरी गट या माध्यमातून कार्यरत असून नाशिक ऑर्गॅनिक फर्मची स्थापना करून नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र जोडण्याचे काम त्यांनी केले आहे. सेंद्रिय शेतीला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना भागवत बलक यांनी हा सन्मान सर्व शेतकरी बांधव, कृषी विभाग आणि सहकाऱ्यांना समर्पित असल्याचे सांगितले. माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे हे यश आहे, असे ते यावेळी म्हणाले. माजी कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांनी स्वतः पुरस्कारासाठी प्रस्ताव तयार करण्याचा सल्ला दिला होता. तसेच त्यांच्या कन्या सीमंतिनीताई यांनीही शेतीची पाहणी करून मार्गदर्शन केल्याची माहिती त्यांनी दिली. बांधावरची शेती हा त्यांचा लेख राज्यभर गाजला असून शेताच्या बांधावर फळझाडे लावल्यास पर्यावरण संवर्धनासह अतिरिक्त उत्पन्न आणि कुटुंबाला दर्जेदार फळे मिळू शकतात, असा संदेश त्यांनी दिला. विषमुक्त अन्न, विषमुक्त पाणी आणि विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी केले. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाश्वत शेतीचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या भागवत बलक यांच्या कार्याचा कृषीभूषण पुरस्कारामुळे पुन्हा एकदा राज्यस्तरावर गौरव झाला आहे. मी भागवत विठोबा बलक, आमचा वसुंधरा सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी गट आहे आणि आत्मा अंतर्गत आम्ही ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचं. आणि याच मागच्या वर्षापासून नैसर्गिक शेती अभियान सुरू झालेले आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे शेतकरी 125 शेतकरी एकत्र येऊन आम्ही सेंद्रिय शेतीचं काम सुरू केलेलं आहे, म्हणजे नैसर्गिक शेतीचं काम चालू केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून म्हणजे कुठलेही रासायनिक खतं, औषधं बाहेरून न आणता आपल्या बांधावरच किंवा आपल्या आजूबाजूला जे पाले किंवा वनस्पती आहे त्या वनस्पतीपासून जे आम्ही औषधं वगैरे बनवतो, जीवामृत वगैरे बनवतो, म्हणजे कुठलेही रासायनिक खत न आणता इथंच तयार करायचे आणि इथूनच आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याची वाटप करायची. किंवा आपल्याला पिकांवर कुठला रोग आहे मग त्या रोगाच्या साह्याने इथं औषध तसं बनवलं जातं. म्हणजे जीवामृत असेल, निमास्त्र असेल, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, 10 अर्क, म्हणजे हे अर्क अगोदरच फवारल्यामुळं पिकांवर जी येणारी कीड आहे ती तिथेच थांबल्या जाते आणि त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला. आणि विषमुक्त अन्न, विषमुक्त शेती आणि विषमुक्त माती हा जो हे सुरू केलेला आहे. आणि आत्ता आपण बाहेर जर बघितलं तर कॅन्सरचं प्रमाण, प्रत्येकाचे इतके आजार वाढत चाललेले आणि मग ते आजार कुठून वाढत चालले तर ते शेतीतून आणि मातीतूनच ते आजार आणि पाण्यापासून. मग शेती आणि पाणी याचं जर चांगलं संतुलन व्यवस्थित जर ठेवलं, कुठलंही रासायनिक खत नको, कुठले कीटकनाशक नको, आपल्या शेती पण जिवंत राहिली पाहिजे आणि त्यापासून मानवाला जे रोगराईपासून वाचायचं असेल तर सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करणं खूप गरजेचं आहे. आणि आता आम्हाला आत्मांतर्गत म्हणजे आमच्या बऱ्याचशा अभ्यास दौरे केलेले आणि त्याच्या अभ्यास दौऱ्यानुसार आम्ही जागोजागी म्हणजे सिक्कीमला जाऊन आलो आहे, आसामला जाऊन आलो आहे, नैनिताल अशा ठिकाणी जाऊन आलेले. आणि तिथं जेव्हा बघितलं आहे का पूर्ण ते राज्य जैविक आणि विषमुक्त झालेले. तर मग आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्रामध्ये जे रासायनिक खताचं वापरण्याचं जे प्रमाण आहे ते खूप आहे. त्याच्यात आणखीन महाराष्ट्रातून नाशिकमध्ये खूप आहे. द्राक्ष बाग झालं असं हे, पण पालेभाज्यांवर सुद्धा रासायनिक औषधं
रासायनिक खतं बितं वापरत आपण चाललेलो आहे. आणि ते भाजीपाले खाल्ल्यामुळं जे मानवाला रोगराईला सामोरं जावं लागतंय ते थांबवायचं असेल किंवा निरोगी आयुष्य आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय शेतीची, नैसर्गिक शेतीची खूप गरज आहे. आणि म्हणूनच आम्ही गेले एक 15-1 वर्षापासून हा प्रयास आहे. म्हणून आम्ही एक गट स्थापन केला. गटातून आता आम्ही एक कंपनी पण स्थापन केलेली आहे, वसुंधरा ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी. आणि त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही एकत्रित सगळे जैविक खतं तयार करतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांना ते आम्ही त्यांच्या बांधावर नेऊन देतो. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाचं नियोजन करून त्या पिकाची विक्री पण आमच्या कंपनीमार्फत करतो. मुंबईला आम्ही जीवमध्ये मार्केट लावतो. तिकडं मड आयलंड आहे, तिकडं आम्ही घरपोच भाजीपाला देतो. आणि आमच्याकडं एक अहमदाबाद, दिल्लीला तिथपर्यंत आम्ही कांदा, आमचा भाजीपाला पोचवतो आणि त्याला चांगला दर पण मिळतो. म्हणजे अगोदर आम्हाला खूप समस्या होत्या, म्हणजे त्याच्यातून जास्त बिल मिळत नव्हतं, म्हणजे उत्पादन जास्त मिळत नव्हतं, कधी मार्केट माहीत नव्हतं. त्याच्यामुळं मार्केट माहीत नसल्यामुळं आमच्या त्या मालाला जास्त भाव मिळत नव्हता. मग बरेचसे शेतकरी ते करायचं सोडून दिले. पण जेव्हा आम्ही स्वतःचं मार्केट उभं केलं, स्वतःचं विक्री व्यवस्था उभी केली आणि त्या विक्री व्यवस्थेतून आता शेतकऱ्यांना पण आम्ही चांगला भाव देऊ शकतो. आता आमच्याकडं एक नाशिक ऑर्गॅनिक म्हणून आम्ही एक मोठी फर्म तयार केलेली आहे आणि त्या नाशिक ऑर्गॅनिकच्या फर्ममधून आमचे सगळे तालुके आम्ही जोडलेले, म्हणजे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड सगळे असे तालुके आम्ही जोडून, म्हणजे कोणाकडं तांदूळ पिकतोय, कोणाकडं तांबाटा पिकतोय, कोणाकडं द्राक्ष पिकताय, पण ते पूर्ण जैविक यांनी तयार केलेले असेल त्याचंच आम्ही मार्केटिंग करतो. इतर विक्री 20 झाडं लावली पाहिजे. आणि आम्ही आता तो एक बांधावरची एक शेती म्हणून एक प्रयोग या वर्षापासून राबवतोय का प्रत्येक फळझाडं बांधावर जर लावली तर आपल्याला फळझाडांचे फळं पण खायला मिळतील आणि त्याच्यापासून आपल्याला एक थोडं उत्पन्न पण मिळेल. म्हणजे शेतकऱ्यांकडे पैसा यायला पाहिजे. किंवा शेळी पालन आहे, काही कोंबडी पालन आहे. आम्ही 40 गट महिलांचे उभे केलेले. त्या महिला गटांना आम्ही तेच हे केलेलं आहे, कोणी कोंबडी पालन करा, कोणी शेळी पालन करा, कोणी पालेभाज्यांचं उत्पन्न तयार करा, किंवा घाण्यावरचे तेल तयार करा. ज्या नैसर्गिक पद्धतीने जे तयार करता येईल ते तयार करायचं. आणि आमची आता ही वसुंधरा ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी ती विक्री व्यवस्था उभी करणार आणि सगळं कलेक्शन एक जागी करून त्याची विक्री व्यवस्था केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. आणि नुसतं आम्हालाच नाही तर आमच्या परिसराला पण त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांनी आता याचा बोध घेतला पाहिजे का आपण नैसर्गिक शेती वळलं पाहिजे. आणि विषमुक्त अन्न, विषमुक्त पाणी, विषमुक्त शेती आणि सगळं असं जर केलं तर आपली जमीन वाचेल आणि आपलं पाणी सुद्धा निरोगी, आपले जीवन निरोगी राहील. ज्यावेळेस मला माननीय विभागीय कृषी अधिकारी माने साहेब यांचा फोन आला आणि तुम्हाला कृषीभूषण पुरस्कार सेंद्रिय शेतीमध्ये मिळतोय म्हणे. आणि त्यावेळेस म्हणजे माझं एकदम असा आनंद गगनात मावेन असं हे झालं का मी जो काम केलं त्या कामाची कुठली तरी आपल्याला खूप मोठी पावती मिळते. आत्माचे अकल्प संचालक अभिमन्यू काशीद साहेब त्यांचा पण नंतर फोन आला. नंतर सिन्नरचे आमचे तालुका कृषी अधिकारी नाटे साहेब त्यांचा पण अभिनंदनाचा फोन आला. आणि त्या दिवशी म्हणजे माझे इतकं आमच्या घरात पण वातावरण असं खुशीत हे झालं का बस आपल्याला सेंद्रिय शेतीमधला एक खूप मोठा पुरस्कार मिळतोय. आणि त्या पुरस्काराला खरं आज आपण प्राप्त झालोय का हे आज सगळ्यांनी, म्हणजे माझे मित्र असेल, आमचे सगळे शेतकरी असेल, सगळ्यांनी घरी येऊन माझं कौतुक केलं. आणि त्या पुरस्कार घेण्यामागं म्हणजे कामच आम्ही सेंद्रिय शेतीमध्ये खूप वर्षापासून करतोय. म्हणजे पहिलं आमचं जे एक 98 मध्ये आम्ही ऋषी कृषी म्हणून हे सुरू केलं होतं. तर त्यावेळेस आम्हाला ऋषी कृषी म्हणजे आपल्या बांधावर कुठले झाडं पाहिजे, कुठल्या प्रकारचं आपल्याला शेतीला मातीला अन्न लागतं, मग ते कुठल्या प्रकारे द्यायचं हे तेव्हाच आम्ही शिकलेलो होतो. आणि पण त्यावेळेस आम्ही जे केलेले पिकं, पण त्यावेळेस आम्हाला मार्केटिंग माहीत नव्हतं, फक्त सेंद्रिय शेती, पण त्याचं सर्टिफिकेशन माहीत नव्हतं, माती परीक्षण माहीत नव्हतं. आणि हे करता करता मग आमच्याकडं एक हेमंत काळे साहेब म्हणून आमचे तालुका कृषी अधिकारी होते, ते आमच्या शेतीवर एक भेट द्यायला आले
आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही रजिस्ट्रेशन का करत नाही. मग त्यांनी आम्हाला एक गट बनवायला लावला. मग आम्ही एक वसुंधरा सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी गट बनवला आणि त्या गटात आम्ही एक 20 शेतकरी तयार केले आणि त्या 20 शेतकऱ्यांचं प्रत्येक जणाचं आम्ही म्हणजे त्याच्याकडं जनावर आहे का नाही, शेण आहे का नाही, त्याच्याकडं म्हणजे दररोज गोमित्र, शेण आणि सेंद्रिय शेतीला जे लागणारं इनपुट आहे, इनपुट म्हणजे शेण, गोमित्र आणि पालापाचोळा, कंपोस्ट खत, हे खरं सेंद्रिय शेतीचं इनपुट आहे आणि ते असल्याशिवाय सेंद्रिय शेती होऊ शकत नाही. आणि मग त्याच्यानुसार आम्ही ती सेंद्रिय शेतीची गट उभा केल्यानंतर त्याचं आम्ही रजिस्ट्रेशन केलं आत्मांतर्गत आणि नंतर 2016ला आम्हाला परत त्यांनी एक अभ्यास दौरा करायला घेतला आणि अभ्यास दौऱ्यामध्ये आम्ही नैनिताल, नंतर दुसऱ्या वर्षी सिक्कीम, तिसऱ्या वर्षी बऱ्याच राज्यांमध्ये जिथं जिथं चांगले सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती तयार होते आणि तिथलं पिकं आणि तिथलं उत्पादन, तिथलं मालाची कशी ग्रेडिंग, पॅकिंग कशी करतात, विक्री व्यवस्था कशी करतात, तिथून आम्हाला खूप शिकायला मिळालं. तिथून आल्यानंतर आम्ही एक अहमदाबादची एक डॉक्टर दिनेश पटेल म्हणून आहे, आम्ही त्यांच्या तिथे एक ट्रिप मारली आणि ते पण असं अग्निहोत्र वगैरे करायचे. त्यांच्या इथं आम्ही गेल्यानंतर त्यांची 150 एकरचा फॉर्म होता. त्या 150 एकरच्या फॉर्मवर जाऊन आम्ही सगळं फॉर्म व्हिजिट केला आणि तिथून आल्यानंतर आमचे बरेचसे शेतकरी, पण ते मला राहवलं नाही, मी परत त्यांच्याकडं 2 व्हिजिट केल्या आणि त्याच्यानंतर तिथल्या त्या डॉक्टरांनी सांगितलं बाबा सेंद्रिय शेती करायची असेल तर पहिलं मार्केटिंग शिका, मार्केटिंग असल्याशिवाय तुम्हाला सेंद्रिय शेतीचं हे कळणार नाही. आणि त्यांच्याकडेच राहून मी 2-3 दिवस खूप त्यांच्याकडून शिकलो आणि मार्केटिंग कसं करायचं. त्यांचा फॉर्म अहमदाबादच्या पुढे 20 किलोमीटर असून सुद्धा अहमदाबादमधले लोक त्यांच्याकडे भाजीपाला घ्यायला जायचे आणि ती विक्री व्यवस्था कशी करायची, स्वतः ते डॉक्टर भाजीपाला काढून स्वतः तिकडे विक्रीला उभी राहायची. आणि तसंच आता आमच्याकडं मग आम्ही तशीच व्यवस्था केली. आमच्या शेतीवर सगळे पालेभाज्या आम्ही लावल्या नैसर्गिक पद्धतीने किंवा बांधावरती फळ लागवड केली, शेवगा लागवड केली, काही पपईच्या लागवडी केल्या होत्या आणि त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही वेगवेगळे वाण करायला लावले. एका शेतकऱ्याने 2 वाण लावायचे आणि त्याचं संगोपन तसंच करायला लावायचं. म्हणजे त्याच्याकडं कुठल्या रोपं नेऊन द्यायचे, त्याला खतं, औषधं कुठले लागतील, म्हणजे जैविक मग त्याला स्वतःला बनवायला लावायचे, काही आपण इथून बनवून त्यांना द्यायचे आणि त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी आम्हाला कृषी विभागाची खूप मदत व्हायची. आणि आमच्या त्या सहली वगैरे झाल्यामुळं आम्हाला मग नाशिकमध्येच आमचा एक कृषी महोत्सव झाला. त्या कृषी महोत्सवामध्ये आम्हाला एक स्टॉल लावायला दिला. आम्ही त्या स्टॉलवर आमचे जे भाजीपाला लावला आणि तो भाजीपाला विषमुक्त भाजीपाला म्हणून आम्ही त्याचं बोर्ड लावलेला होता. आमच्याकडे इतके ग्राहक घेऊन गेले आणि तो भाजीपाला आमचा 2-3 तासातच संपून गेला. आम्ही नेलेला, आम्हाला असं वाटलं विकला जातो का नाही, पण तो 2-3 तासच विकला गेला. तेव्हा माहीत पडलं का या भाजीपाल्याला खूपच मागणी जास्त आहे. आत्मांतर्गत आम्हाला एक गाडी दिली, तिला थोडं त्यांनी अनुदान पण दिलं. मग त्या गाडीची आम्ही लॉकडाऊनमध्ये मुंबईमध्ये त्याचं भाजीपाला घेऊन थेट मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये त्यांचं आम्ही विक्री व्यवस्था करायचो. आणि लॉकडाऊनमध्ये म्हणजे सगळं बंद होतं, फक्त भाजीपालाच सगळं चालू होता. आणि आम्हाला त्यावेळेस म्हणजे इतकी सुरक्षा पण मिळाली का बस का मुंबईमध्ये आम्हाला कुठले रस्ते माहीत नसतं, पण पोलीसची स्वतः गाड्या आमच्या समोर आम्हाला घेऊन जायचे. प्रत्येक बिल्डिंगमध्ये आम्हाला, त्या फ्लॅटमध्ये तिथले ते चेअरमन लोक असतील, ते सगळे मदत करायचे आणि सगळा भाजीपाला विकत घेऊन चांगल्या पैशाने आम्हाला त्यावेळेस आमचा भाजीपाला विकला गेला. आणि ती सेवा पण करायला मिळाली आम्हाला त्यावेळी. आमच्याकडं जेव्हा आमच्या पेपरमध्ये नाव आलं त्याच्यानंतर आम्हाला 2018मध्ये मला एक वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार देण्यात आला आणि त्या पुरस्काराने सगळीकडं माझी चर्चा झाली आणि मार्केटिंगचं खूपच, म्हणजे अहमदाबादमधून मला फोन आले, परत दिल्लीवरून 2-3 ग्राहकांनी आम्हाला भाजीपाला मिळेल का. मग आम्ही त्यांना कांदा जे नाशिवंत नाही आहे अशी त्यांना पिकं देत राहिलो आम्ही त्यांना. आणि त्याचं मार्केटिंग आता आम्ही लातूरपर्यंत टॅमॅटो, आता देशी टॅमॅटो कुठंच मिळत नाही, पण आम्ही आमच्या शेतकऱ्यांकडे काही तयार केलेलं आहे. तर देशी टॅमॅटो पण आम्ही परत दिल्लीपर्यंत पाठवतो, लातूरपर्यंत पाठवतो.
आत्ता काही फळं पेरू वगैरे असेल तो बँगलोरपर्यंत पाठवतो. म्हणजे आता विक्री व्यवस्था खूप चांगली झालेली आणि त्याच्या माध्यमातून चांगलं पीक हे मिळाले. आणि तेच आमचं हे बघून आम्हाला परत आता शासनाने आमची दखल घेतली आणि आता हा सेंद्रिय शेतीमधला कृषीभूषण पुरस्कार मला परत प्राप्त झाला. आणि आता परत त्याचं इनॉग्रेशन 1 जुलैला कृषी दिनाच्या निमित्ताने आम्हाला तो वितरण होणार आहे. आणि त्याच्यामुळं आमच्या घरात आणि वातावरण सगळ्या परिसरात सगळ्या शेतकऱ्यांमध्ये खूप आनंद झालेला आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी असं जर काम केलं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी तो पुरस्कार घेतला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत. या पुरस्काराचे श्रेय आपण कोणाला द्याल, काय सांगा? आता ह्या पुरस्काराचं श्रेय तर नुसतं माझं एकट्याचं नाहीच आहे. आमचे सगळे जे शेतकरी मला मदत करू लागतात, माझ्यासोबत काम करतात आणि आमच्या घरचे कुटुंब पण वेळोवेळी खूप आम्हाला मदत करतात. म्हणजे पहिलं ते ऐकत पण नव्हते का सेंद्रिय शेती म्हणजे काय, त्याच्यात जास्त उत्पन्न येत नव्हतं. आणि नंतर त्यांना पण कळालं नाही, विषमुक्त अन्न विषमुक्त शेती जर केली तर आपली शेती पण वाचेल. म्हणजे आता आमच्या शेतीमध्ये तुम्ही चक्कर जर मारला ना, माती एकदम आमची भुसभुशीत आहे. म्हणजे त्याच्यातला कर्ब वाढलेला आहे, त्याच्यामुळे कुठलाही पीक एकदम जोमाने येतं. आणि आम्हाला म्हणजे याच्यात सगळ्यांचंच योगदान म्हणायचं. म्हणजे कृषी विभागाचं सुद्धा आम्हाला खूप मोठं योगदान मिळालेलं आहे. आणि आता मला ह्या पुरस्काराची हे दखल आमचे सिन्नरचे आमदार माननीय माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांनी तर स्वतः त्यांची मुलगीला इथं पाठवून सगळं देखभाल करायला लावली आणि त्यांनी माझा प्रस्ताव तयार करायला लावला आणि तो प्रस्ताव स्वतः त्यांनी घेऊन तिथं याच्यात मांडला. तो नव्या पिढीतील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेताकडे का वळावे असं आपणास वाटतं? नवीन आता जसं शेती कमी होत चालली आहे आणि जर तुम्ही रासायनिक शेतीचा जर वारेमाप वापर करत राहिला तर शेती संपून जाईल आणि नंतर ती नापीक होऊन जाईल. नापीक झाल्यानंतर पुढच्या पिढ्यांना शेतीच राहणार नाही. म्हणजे शेती जमीन दिसेल पण शेती पिकणार नाही. म्हणून ती प्रत्येक तरुणांनी आता परत आपल्या घरी 1-2 गाई पाळली पाहिजे. आणि त्या शेण गोमित्रापासून ती शेती माती चांगली जर केली तर माती जिवंत राहिली तरच शेती जिवंत राहिली. आणि चांगली माती तयार झाली तरच चांगलं अन्न मिळेल. चांगलं अन्न असलं तरच आपलं जे आपण आरोग्यम धनसंपदा म्हणतो, आपलं आरोग्यच हे धन आहे. आणि ते आरोग्य जर चांगलं असलं तर आपल्या म्हणजे आजाराला कोणी बळी पडणार नाही आणि इतर वातावरण पण चांगलं हे राहील. हवामान बदलतंय आता आपण बघतोय, या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेती किती महत्वाची ठरणार आहे? सेंद्रिय शेतीला आव्हानं खूप आहे तशी. म्हणजे आता कधी अनवेळी पाऊस खूप होतो त्यावेळेस शेतीच वाहून जाते कधी कधी. आणि आता यावर्षी तर इतकं म्हणजे तापमान वाढले का सेंद्रिय शेतीमध्ये लावलेला माल सुद्धा जळून जातोय. मग त्याच्यामध्ये तापमान कसं कमी होईल तो आम्ही आता संकल्प केलेला आहे. म्हणजे एकरी कमीत कमी 20 झाडं प्रत्येक शेतकऱ्यांनी लावलेच पाहिजे. आणि हा तर नुसता आमचाच संकल्प नाही, आम्ही ग्रामपंचायतीच्या याच्यावर आम्ही टाकतो आता का प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याच्या बांधावर कमीत कमी 20 झाडं फळझाडं लावा, कुठलेही झाडं लावा, पण पर्यावरण वाचलं पाहिजे. आणि ज्यावेळेस जेवढे वृक्ष बांधावर राहतील त्यावेळेस पावसाचं प्रमाण पण वाढेल आणि आपलं जे तापमान वाढत चाललंय त्या तापमानाला रोखण्यासाठी पण वृक्ष लागवडीचा खूप मोठा फायदा होणार. या पुढील काळात शेती आणि शेतकऱ्यांसाठी आपले काय नियोजन असणार आहे? तर शेतकऱ्यांना बघितलं तर एक तर मुली मिळती नाही आणि त्याच्यातून आणखीन नोकऱ्या पण नाहीच आहे. आता तुम्ही बघितलं शहरात नोकऱ्या नाही राहिल्या. आणि प्रत्येकाने 1-2 एकर जर शेती असली तर त्या शेतीतून एक 5-5 गुंठ्याची कन्सल तयार करा आणि भाजीपाला तयार करून तो विषमुक्त भाजीपाला तयार करा आणि एकत्र येऊन सगळ्यांनी ती विक्री व्यवस्था उभी केली तर दररोजचे कमीत कमी आज शेतकऱ्यांना 5,000 रुपये दररोजच्या घरात आले पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांचं जीवनमान सुद्धा उंचीवर गेलं पाहिजे. आज एखादा 40-50 हजाराचा पगार कमावणारा माणूस त्याचे 2 मुलं चांगले शिकवतो, घर घेतो, गाडी घेतो, बंगला बांधतो. तसं एक 2-3 एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याचं सुद्धा स्वप्न असंच पाहिजे का माझी मुलं चांगली शिकली पाहिजे आणि त्या मुलांना शिकण्यासाठी मग माझ्याकडे दररोजचं येणार उत्पन्न मग त्याच्याकडे 2 गायी असल्या पाहिजे आणि दररोजचं त्या शेतीतून भाजीपाला विक्रीतून त्याला 5,000 रुपयाचं दररोज उत्पन्न मिळालं. म्हणजे 1,000 रुपयाचं दूध विकलं गेलं पाहिजे, 1,000 रुपयाचा भाजीपाला विकला गेला पाहिजे,
1,000 रुपयाचे फळं, बांधावरची फळं विकल्या गेली पाहिजे. असं त्याच्याकडे दररोजचे 5,000 रुपये जर आले तर त्याला एकदम त्याचं जीवनमान उंचीवर जाण्यात खूप मदत होईल. बांधावरील शेत हा आपण लेख लिहिला होता, हा. तो प्रसिद्ध देखील झाला, त्याबद्दल काय सांगा? बांधावरची शेती म्हणजे बांध पडलेलंच असं आणि त्या बांधावरून काय त्याच्याहून काही उत्पन्नच मिळत नाही. फक्त गवत उगतं आणि नंतर ते गवत आपण चारा म्हणून जनावरांना कापून देतो. पण मी एक 2000 साली माझ्या सगळ्या बांधांवर एक शेवगा लागवड केली. शेवग्याच्या मध्ये एक पपईचं एक रोप लावलं, मध्ये काही आणखीन दुसरे फळ झालं, सीताफळचे लावले, काही पेरूचे लावले. असे 200-250 झाडं मी लावले होते. आणि त्या 200-250 झाडांमधून म्हणजे शेवग्याच्या शेंगा आले का शेवग्याच्या शेंगा विकल्या जायच्या, सीताफळ आले का सीताफळ विकले जायचे, पपईमधून पपईची विक्री करून त्याच्यातून काही उत्पन्न मिळायचं. म्हणजे ते एक्स्ट्रा उत्पन्न मिळाल्यामुळं आमचं जे उत्पन्न येईपर्यंत आमच्या हातात पैसे मिळायचे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने ना बांधावरची शेती ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्याला मध्ये दुसरी शेती करता येईल आणि बांधावर आपले 1-2 वर्ष 3-4 वर्ष चालणारे झाडं आहे. म्हणजे सीताफळ लावली तर कमी कमी 10 वर्ष त्याला सीताफळ येतील. आंबा लावला तर त्याला 10-20 वर्ष आंबा तो येईल. किंवा नारळाचे झाडं लावले, शेवगा लावलं तर तो 5-6 वर्ष शेवगाचं हे चालतं. आणि दर 6 महिन्याला वेगवेगळं तुमच्याकडं पीक येतं, फळं येतात आणि ते फळं आपल्या घरी पण खायला मिळतात आणि इतर त्याची विक्री व्यवस्था पण झाली तर चांगलं उत्पन्न मिळतं आणि घराला जो आपण कुटुंबाला आधार म्हणतो तो आधार मिळतो पैशाचा. जाता जाता महाराष्ट्रातील युवा शेतकरी तरुणांना आपण काय संदेश द्याल? युवकांनी आता तर म्हणजे शिक्षण तर पहिलं घेतलंच पाहिजे. कारण शिक्षण घेतलं तर मार्केटिंग चांगलं करता येतं आणि मार्केटिंग करायचं असलं तर आपली स्वतःची शेती किंवा आता इतक्या का लीजनी पण लोक शेती जातात आणि ती शेती एक 10-5 जण एकत्र येऊन ती गटानी अशी जरी केली आणि तिच्यातून उत्पन्न काढून डायरेक्ट भाजीपाला विक्री किंवा फळभाज्या डायरेक्ट विक्री केली किंवा त्याचं प्रोसेसिंग करून जसं डिहायड्रेशन असेल, जेलीकरण करून त्याची नंतर साठवणूक करा. किंवा आता आमच्याकडं बघा आमचे जे धान्य निघतं आम्ही डायरेक्ट धान्य विकत नाही, आम्ही त्याचा आटा बनवतो आणि तो आटा डायरेक्ट आमच्या कस्टमरला विकतो. आम्ही डाळी तयार करतो, आमच्या महिला बचत गट आहे, त्या डाळी वगैरे तयार करतात आणि त्या डाळीची विक्री व्यवस्था आम्ही करतो. रेडी टू ईटमध्ये पण जाणार आहे. म्हणजे आता आमच्याकडं एक 2-4 दिवसापूर्वीच एक कंपनीचे हे आले होते आणि दररोज आम्हाला 250 किलो मिरचीचा ठेचा पाहिजे, ज्वारीची भाकरी पाहिजे. मग त्या तयार करून दररोजच्या 250 भाकरी आणि 25 किलो मिरचीचा ठेचा आम्हाला पाहिजे म्हणे. तर असं आता आम्ही ते बचत गटांना ते काम पण देणार आहे. म्हणजे युवकांनी असे कामं जरी केले आता का अन्न हे दररोज लागणार आहे, 2 टाईम लागणार आहे. म्हणजे सकाळ संध्याकाळ दुपार हे 3 टाईम अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. इतर कंपन्या बंद पडतील पण शेती ही कंपनी अशी तर ती कधीच न बंद पडणारी फॅक्टरी. फक्त त्याच्यात सातत्य आपल्याला ठेवावं लागणार आहे आणि त्याच्यात शिकत जावं लागणार आहे. आणि त्याच्यात जे आपण पारंपरिक शेती जे म्हणतो, पारंपरिक आपल्या वडिलांनी जपून ठेवलेली शेती ती आपण आपल्या पुढच्या पिढ्यांच्या हातात द्यायची आहे. मग ती कशी द्यायची? निरोगी असली तर ते स्वीकारतील, नाही तर निरोगी शेती नसली तर कोण स्वीकारेल तिला? म्हणून ह्या तरुणांच्या हातात जर शेती द्यायची असेल तर ती निरोगी म्हणजे नैसर्गिक आणि तिचा कर्ब वाढलेला असेल, मातीचा कर्ब वाढेल तरच ती चांगली उपजाऊ राहील, चांगली पिकल आणि तशी शेती दिली तरच पुढचे युवक सुद्धा ती शेती करायला एकदम मागे पुढे पाहणार नाही. जीवामृतचा फिल्टर टँक उभा केलेला आहे आणि त्या फिल्टर टँकचा एवढा फायदा होतो. आम्ही जे ड्रिपनी खतं औषध द्यायचं असतं तर डायरेक्ट ते जैविक खतं ड्रिपनी सोडतो. ते फिल्टर झाल्यामुळं प्रत्येक झाडाला ते जैविक खत मिळून जातं आणि त्याच्यामुळं जे रासायनिक खतं आहे ते आम्हाला लागत नाही आणि जैविक खतांचा चांगला वापर केल्यामुळं जमीन एकदम भुसभुशीत होती, जमिनीचा कर्ब वाढत आहे. आणि आम्ही सगळ्या आमच्या ह्या बांधावर सगळे केळी, आंबा, सीताफळ, पेरू सगळे फळझाडं लावलेले. म्हणजे एक बांधावरची एक शेती म्हणून आहे ना, तो प्रयोग आम्ही जे केलेला आहे. शेवगा लावलेला आहे, बरेचसे झाडं आम्ही लावलेले. म्हणजे बांधावर सुद्धा शेती होऊ शकते कारण बांध असंच पडलेला असतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी मी म्हणतो
बांधावर आपले फळझाडं वगैरे लावले पाहिजे आपल्या घरच्या मुलांना, आणि त्याला कुठल्या फवारण्या लागत नाही, कुठलं काही लागत नाही. त्याच्यामुळं पूर्ण रसायनमुक्त ते फळं खायला मिळतात. आणि मग ते आमच्याकडे कोणी गेस्ट आले, कोणी बाहेरचे आले, पाहुणे आले, तर मग त्यांना आम्ही सहज काढून ते फळं आम्ही देत असतो. मार्गदर्शक भागवत मामा बलक यांना कृषीभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व पंचकृषी, विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देण्यात येते. आमच्या गावचे एक नामवंत व्यक्तिमत्व, प्रगतशील शेतकरी, तसेच सेंद्रिय शेतीमधील विशेष योगदान असणारे आमचे मित्र निलेश भाऊ बलक यांचे वडील, आमचे काका श्री भागवत नाना बलक यांचे कामाची दखल माननीय श्री सिन्नर तालुक्याचे आमदार साहेब, माजी कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी घेतली. आणि दखलच घेतली नाही निसती, तर त्यांची पुरस्कार भेटणार यासाठी शिफारसही मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच कृषी मंत्री यांना त्यांनी तशी दखल घेऊन शिफारसही केली. आणि योगायोग असा आहे की काल त्यांना इन्व्हाइट पण केलं साहेबांनी का तुमचं असं पुरस्कार वितरण होणार आहे, त्यासाठी त्यांना इन्व्हाइट केलं, त्यांना बोलून घेतलं आणि 2 दिवसांनी त्यांचा पुरस्कार समारंभ संपन्न होणार आहे असं त्यांना आमंत्रण दिलं आहेच. आणि आम्हाला ह्या गोष्टीचा माननीय असे आमचे भागवत नाना बलक, तसेच सिन्नर तालुक्याचे आमदार साहेब कोकाटे साहेब, तसेच आमचे भाऊ राजाभाऊ चव्हाणके साहेब यांनी, आमचे नितीन काका यांनी, सगळ्यांनी या गोष्टीला खूप मोठं असं योगदान आणि वेळ पण दिला या गोष्टीला. आणि या गोष्टीचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब व राज्याचे कृषी मंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते आदरणीय आमच्या भागवत नानांना कृषी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे परवा. तर त्याबद्दल आम्ही सर्व वडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचं अभिनंदनही करतो आणि पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार, मी वडगाव गावात बचत गटाचे काम करते. माझ्याकडं 45 बचत गट आहे. त्या गटांसाठी नानांनी मला खूप मदत केली आणि आमचा महिलांचा शेतकरी उत्पादक गट पण बनवलेला आहे. त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. आज आम्ही त्यांच्यामुळे माझ्याकडे आज 400-450 महिला एकत्र आलेल्या आहे आणि नानांचं खूप अभिनंदन. त्यांना आता पुरस्कार जाहीर होत आहे, त्यामुळे आमच्या सर्व महिलांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.